श्वेताताई, प्रेरणाताई आणि रघु या दोघांचे फोन आहेत. प्रेरणाताईंचा फोन रघुकडे होता, म्हणजे प्रेरणाताई ठाण्यामधून किडनॅप झाल्या तेव्हापासून ते अगदी नाशिकपर्यंत. आता आपल्याला या दोन्ही फोनचे रेकॉर्ड्स काढायचे, ट्रेस करायचं आणि ते कोर्टात सादर करायचं. ओके, हे घ्या. हे बघा, मी सांगते त्या पत्त्यावर जा आणि हा अर्ज त्यांना द्या. माझं नाव सांगा. हां, हे दोन्ही फोन एकत्र होते आणि ह्याचे लोकेशन सतत बदलत होते. हे जर का आपल्याला प्रूव्ह करता आलं ना, तर प्रेरणाताईंना अण्णा केदारने किडनॅप केलं होतं आणि रघु पण यात सामील होता, हे आपल्याला कोर्टात सिद्ध करता येईल. रघुला कोर्टात आणणं गरजेचं आहे. त्याची साक्ष महत्वाची आहे. कसं आणणार त्याला कोर्टात? त्याला शोधणं इतकं सोपं थोडीच आहे. एक मार्ग आहे, पुष्पा. पुष्पाला माहीत असेल त्याचा पत्ता. मी आता जातो आणि पुष्पाला गाठतो आणि रघुचा पत्ता घेतो. पण सांभाळून जा. रघु आपल्या हातून निसटलाय, याचा अर्थ तो आपल्यावर पाळत ठेवून असणार आहे, हे लक्षात ठेवा. श्वेताताई, तुम्ही सुद्धा जरा जरी अडचण वाटली तरी प्लीज लगेच कॉल करा मला. चला. मोठा गाजावाजा करून घर सोडून इथे आलीस. तुला काय वाटलं? तुझ्याशिवाय मी राहू शकणार नाही, म्हणूनच मी तुला दाखवायला आलो. तू नसल्याने माझ्या आयुष्यात काडी मात्र फरक पडत नाही, पण तुझं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झाले श्वेता. कैलास भाऊजी, एक मिनिट. वकिलीनबाई, माझं अजून संपलं नाही. तुमची मैत्रीण, मला हिला दाखवून द्यायचं. मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. मी स्वतःची कंपनी छान एन्जॉय करतो. पण तुमचं काय, परत स्क्वेअर वनवर आलात. पोलीस स्टेशन, जेल, कोर्ट हे तुम्हा मैत्रिणींचं सेकंड होम आहे. काय श्वेता, आहे ना? स्वतः तर आत गेलीस, आता तुझ्या पाठोपाठ तुझ्या या दोन मैत्रिणी गेल्या. आणि तो बायको बायको करणारा बायकोचा बैल अजित, तोही गेला. मला शहाणपणा शिकवत होतो. तू फक्त जीवघेणा हल्ला केलास म्हणून जाऊन आलीस, पण तुझ्या मैत्रिणींनी डायरेक्ट सिक्सर मारला. हेट मर्डर. कैलास, गप्प बस. तो हल्ला मी केला नव्हता, हे सिद्ध झालंय कोर्टात. आणि आता सुद्धा खुनाचा फक्त आरोप आहे, प्रूव्ह नाही झालेला अजून. नाही झाला तर होईल सिद्ध. तुम्हा मैत्रिणींची आहे ना, लायकीच ती आहे. तुमची मैत्री फायनल डेस्टिनेशन सारखी पोलीस स्टेशनलाच येऊन थांबते. या अशा बाईला बायको म्हणून एवढी वर्ष मान देत होतो. अशी असते का बायको? बायकोने कसा नवऱ्याची सावली बनून राहावं, नवऱ्याचा आदर करावा, त्याचा मन जिंकावं, त्याची आज्ञा पाळावी, त्याच्यासाठी जगावं. पण तुझी बायको म्हणून घ्यायची लायकी नाही. मी होतो ना, म्हणून तुला मान होता. मला सोडून गेल्यानंतर काय अवस्था झाली आहे तुझी? आता तुला पायथ्याला इतकी किंमत देणार नाहीये कोण. अशीच सडत राहा, पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत.
तुझी ना लायकीच नाहीये. श्वेताताई, सॉरी. तुझी लायकी नाहीये श्वेताताईंचा नवरा व्हायची. बायको कशी असली पाहिजे हे चांगलं कळतं तुला. त्यापेक्षा नवरा कसा असला पाहिजे याचा अभ्यास केला असताना तर जास्त बरं झालं असतं. श्वेताताई तुझ्यासोबत नाहीत म्हणून तू खुश आहेस हे सांगायला तू इथे आला ना, त्यातच सगळं आलंय. बायको काय नवऱ्याची सेवा करायला असते, पण त्याच बायकोला जर उन्हाचे चटके लागत असतील ना तर नवऱ्याने तिच्यावर सावली धरायची असते. हे कळत नाही का तुला? जी मुलगी नवऱ्यासाठी स्वतःचं घर सोडून नवऱ्याच्या घरी येते, नवीन नाती जोडते, त्याचा संसार फुलवते, त्या मुलीच्या आयुष्यात आनंदाचे सुखाचे क्षण फुलवण्याची जबाबदारी नवऱ्याची असते. हे माहित नाही का तुला? श्वेताताईंना लेक्चर देण्यापेक्षा तू त्यांच्यासाठी काय केलंय हे आठवून बघ. लाज वाटते मला तुझी. आणि तुझी लायकी तरी आहे का रे अजितला काही बोलायची? हा, गेले कित्येक दिवस प्रेरणाताई नरक यातना भोगतायत, पण अजितने त्यांची साथ सोडली नाही. प्रसंगी त्यांच्यावरचे आरोप स्वतःवर घ्यायलाही मागे पुढे बघितलं नाही त्यांनी. याला म्हणतात जोडीदार. याला म्हणतात संसार करणं. अभिमान आहे मला अजितचा, जो स्वतःच्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याचा विचार न करता बायकोला साथ देतो. नाहीतर तू श्वेताताई तुझ्यासोबत नाही हे श्वेताताईंचं नाही, तुझं दुर्दैव आहे. आणि यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, श्वेताताई फक्त माझ्या बायकोची मैत्रीण नाहीये, ती माझी बहीण आहे. यापुढे माझ्या बहिणीला त्रास द्यायला परत या घरात येऊ नकोस. विनंती आहे बरं का. निघ. निघ. तेजाताई तुम्ही काही म्हणा, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ओढी घेऊन ना खूप मोठी चूक केली आहे. यामध्ये पडून ना तुम्ही ही सिच्युएशन खूप क्लिष्ट करून ठेवली. कळतंय का तुम्हाला? हे बघ वल्लरी, त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. एकतर एक जॉब सोडला तर बाकी कुठल्याही जबाबदाऱ्यांचं ओझं नाही आहे माझ्या डोक्यावर. तसं नाही आहे प्रेरणाचं आणि अजितचं. प्रेरणा जेलमध्ये गेली काय किंवा अजित जेलमध्ये गेला काय, त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. माझं काय, माझं लग्न पण नाही झालंय. अगं पण म्हणून आयुष्यभर एका अशा गुन्ह्याची शिक्षा भोगत बसणार आहेस का जो तू केलेलाच नाहीयेस? काय बोलताय तुम्ही हे? हर्षित दादा, त्यांचं काय? तो होईल मूव्ह ऑन. हो, तो होईल मूव्ह ऑन. फक्त आता मला एवढंच माहिती आहे
की आपली मैत्रीण एक सुखी संसाराचं स्वप्न बघत होती आणि ते असंच पूर्ण होऊ शकतं. तेजाताई काय बोलताय तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? कोण सांगताय यांना हे? हे बघा, पुष्पा ऑलरेडी आपल्या ताब्यात आहे आणि ती अण्णा केदारची साथीदार आहे, विसरताय का तुम्ही? त्याशिवाय आपल्याला रघु सापडला ना तर सगळंच खूप सोपं होणार आहे. ही फिल्मी स्टाईलने स्टंट करायची काय गरज होती? का त्याग केला असा? कशावरनं रघु सापडायलाच तुम्हाला? हा, का नाही सापडणार? सापडेल. हो, आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला, पुष्पा आपल्या ताब्यात आहे आणि तिला नक्कीच माहित असणार आहे रघु कुठे आहे ते. एकदा का आपल्याला रघुचा पत्ता मिळाला आणि सगळं प्रूव्ह झालं ना, अण्णा केदार प्रेरणाताईंना टॉर्चर करत होता आणि म्हणूनच सेल्फ डिफेन्स मध्ये प्रेरणाताईंनी अण्णा केदारचा खून केला, तर सगळं खूप सिंपल होईल. सगळे सुटू आपण. का कळत नाहीये तुम्हाला हे? एक मिनिट. हॅलो, बोला. सापडला का रघु? वल्लरी, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. तुला एक व्हिडिओ पाठवलाय, तो आत्ताच्या आता बघ. बरं ठीक आहे, मी बघते, थांबा.